तलवार घेऊन फिरते, म्हणजे दिव्याताई शिंदे कधी तलवार घेऊन बाहेर फिरलेत? जे तलवार जे शब्द आहे ते वैचारिक लोकांसाठी फक्त आणि फक्त शाब्दिक आहे. मी कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नाही हे देखील बोलले होते. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 फेम दिव्याताई शिंदे यांचा आज इंटरव्ह्यू होता आणि तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये दिव्याताईंनी भरपूर काही गोष्टी बोललेल्या आहेत. आज आपण त्याच गोष्टीवर बोलणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये ते सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ न स्किप करता बघा. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 फेम दिव्याताई शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये भरपूर काही गोष्टी बोललेल्या आहेत. ते गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट बोलणार आहे. तर क्लिअर करायचे आहेत आपल्याला सगळ्या प्रश्नांचे उत्तरे. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की तुमचं मत मांडा. तर मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 मध्ये सगळ्यात पहिलं घेऊया तर आपण हे मुद्दे की आज बिग बॉस मध्ये काय झालं ते. तर त्याच गोष्टीवर आज आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एवढे दिवस हे लोक शांत होते, विशाल आणि रुचिता, म्हणजे भांडणं तर करत होते पण ह्यांचा वेगळा अंदाज होता आणि वेगळा लुक बघायला होता. पण अचानक हे लोक वेगळ्याच लाईनला जात आहेत. मित्रांनो, आजकाल या लोकांचं लव्ह अँगल चालू झालेलं आहे. म्हणजे हे दाखवत आहेत आता लव्ह अँगल. म्हणजे काल राखीने बोलली आणि हे लगेच प्रस्तावित करायला सुरुवात झाली. मित्रांनो, फक्त यांचा दिखावा असू शकते का खरंच लव्ह अँगल आहे? कारण की मित्रांनो, रुचिता खूप म्हणजे खूप हसत पण आहे आणि विशाल मनातून खुश पण होत आहे. आणि हे लोकांचे घरचे बघत नाहीत का? घरचे हेच सांगतात का याला लव्ह अँगल करा म्हणून? हे थोडंच कुठंतरी वेगळं वाटते आणि वेगळ्या दिशेने चालले ते. कारण की हा शो जो आहे महाराष्ट्र पूर्ण बघतो, पूर्ण म्हणजे पूर्ण फॅमिली बघतात. आणि ह्या शोला आम्ही असं बघायचं का पूर्ण यांची लव्ह स्टोरी सांगायची का? मग लव्ह स्टोरी सांगायचं तर बाहेर येऊन लव्ह स्टोरी सांगा, पण असं इथे लव्ह स्टोरी करू नका. कारण की इथे गेम बघायला पब्लिक येते, ना की तुमची लव्ह स्टोरी बघायला. मित्रांनो, काही दिवसापासून यांचं म्हणजे थोडं थोडं चालू होतं, पण हे अचानकपणे जास्त का झालं? तर ह्याच्यात राखी सावंतनं बोलली की यांचं लव्ह चालू आहे, म्हणून ह्या लोकांनी आता लव्ह अँगल सुरू करायला सुरुवात केली. कारण की यांचा या प्लॅनिंगचा पण भाग असू शकतो किंवा हे खरोखरच असू शकतो. पण तो 45चा ही 22ची काय यार ताळमेळ जमणार आहे? आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आज दीपाली मॅमने जे मुद्दा होता ते विनाकारण केलेले होते. कारण की बघा, तिला रुचिता सोबत भांडण करायचं होतं. आता मला सांगा, 6 जणाला पोहे कमी पडलेत तर पोहे बनवायचे ना जास्त अगोदरच बनवायचे, की एवढे कमी पडतील हे मुद्दाम आहे. कारण की जर कमी पडले तर एक दोघाला कमी पडले तर ठीक आहे, पण हे एवढ्या जणाला कमी नाही पडू शकत, एवढं सगळं असून सुद्धा. मग ते मुद्दे काढायचं बघत होते दीपाली मॅम रुचिता सोबत. कारण की रुचिता सोबत थोडस मुद्दा केला की रुचिता भडकते आणि रुचिता काही ना काही बोलते, मग दीपाली मॅमला मुद्दा भेटतो, बाकी काही विषय नाही. आणि आज जे बिग बॉस मध्ये बघितलो आपण सगळे, जे स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत फक्त आणि फक्त बोर केलेले आहेत. आज फक्त आणि फक्त कंटाळा आलाय. बिग बॉस मध्ये आज काहीच नव्हतं असं की बघण्यासारखं. मित्रांनो, बिग बॉस हा शो पूर्ण फ्लॉप जाणार आहे, मला तर असं वाटतंय. कारण की ह्या शो मध्ये बघण्यासारखं काहीच ठेवले नाही. लास्टला तेवढं टास्क मध्ये थोडं यांचं चालतं, गेम चालतो आणि गेम चालल्यानंतर थोडं बघायला मजा येते. पण स्टार्टिंग पासून ते टास्क पर्यंत काहीच बघायला मजा नव्हती. मला तर फुल कंटाळा आलेला. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग ते कमेंट करून नक्की सांगा. वैचारिक लोक जे आहेत, जे शिकलेले आहेत, जे शैक्षणिकचे जे लोक आहेत, ते तलवारीला काय समजतात? तर आपण कुठेही तलवार घेऊन नाही जाऊ शकत. मी पहिलेही बोललो होतो आणि आता पण बोलतोय. दिव्या मॅमचा स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघतोय, कारण की त्याने पहिलं पण बोलले होते मी बाहेर कशी वागते हे जर तुम्हाला बघायचं आहे तर मी बाहेर अशी वागते, म्हणून दिव्या मॅमनं दाखवली पण होती आणि सांगितली होती की मला जर तुम्ही बाहेरचं सारखं म्हणताय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून त्या दिव्या मॅमनं सांगितलं होतं. आणि दिव्या मॅमनं आजपर्यंत एकदाही ते जाऊन जातीवाद, शिक्षण, मी एवढं शिकले, मी जातीवरून खेळते, मी कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नाही हे देखील बोलले होते. आणि तिथे जाऊन तिथे कुठलाही विषय काढले नव्हते. कारण की मित्रांनो, तिथे जर विषय काढले असते तर हे लोक तेव्हाच घाबरले असते. पण दिव्या मॅमने ते विषय काढले नव्हते. कारण की दिव्या मॅमला माहिती होतं इथे फक्त आणि फक्त गेम खेळायचा आहे, इथे नाही आपल्याला राजकारण करायचं आहे किंवा जातीवादी करायचं आहे. पण ह्या लोकांचा फक्त आणि फक्त टार्गेट मध्ये होते दिव्या मॅम. त्याच्यामुळं दिव्याताई शिंदेला बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि दिव्याताई शिंदे मित्रांनो आता बिग बॉस मध्ये परत दिसणार नाहीयेत, कारण की ते एक्झिट मारलेले आहेत ऑलरेडी. आणि आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये भरपूर काही गोष्टी बोललेत. मी ती काही गोष्टी पण तुम्हाला सांगतो आणि दाखवू नाही शकत मित्रांनो, कारण की ते कॉपीराईट बसू शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की त्याने काय बोलले आहेत. तर दिव्या मॅमचं म्हणणं असं आहे की तलवार जे वैचारिक लोक आहेत,
जे तलवार जे शब्द आहे ते वैचारिक लोकांसाठी फक्त आणि फक्त शाब्दिक आहे, बाकी काहीच नाहीये. दिव्या मॅमचं एकदम बरोबर आहे. मी पण स्टार्टिंग पासून बोलतो की तलवार हा शब्द फक्त आणि फक्त वैचारिकपणा घ्या, शाब्दिक घ्या, शाब्दिक घ्या. बाकी तुम्ही तलवार हा शब्द असा घेऊ नका की ते तलवार म्हणून, कारण की तलवार बोलली आणि ह्याला बाहेर काढले हे चुकीचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलोय तलवार हा शब्द तलवार नाही येतो, पेन आहे, शाब्दिक आहे, असं घ्या. मित्रांनो, तलवार घेऊन फिरते म्हणजे दिव्याताई शिंदे कधी तलवार घेऊन बाहेर फिरलेत? कधीच नाही. आजपर्यंत दिव्याताई शिंदे बाहेर तलवार घेऊन फिरलेले नाहीयेत. मग तुम्ही त्यांना तलवार बोलली म्हणून कसं काय बाहेर काढू शकता, हा पण प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट त्याने बोललेली आहेत की ह्या बिग बॉस मध्ये किंवा बाहेर पण असं बोललेले आहेत की संविधानिक देशामध्ये राहते आणि त्या देशामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा गर्व आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जात जपण्याचा हक्क आहे, हे पण बोललेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे बरोबर आहे की कुठल्याही आंदोलनात किंवा बिग बॉसच्या कुठल्याही एपिसोडमध्ये जाऊन बघा, कधीही दिव्याताई शिंदे यांनी जात हा शब्द आणलेला नव्हता, तरीही या लोकांनी जातीवाद करून बाहेर काढलेला आहे. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की दिव्याताई शिंदेला आपल्याला परत बिग बॉस मध्ये बघायचं होतं, पण हे होऊ नाही शकत. आता एक वेळेसचा इंटरव्ह्यू पण झाला, तर याच्या पुढे ते घेऊ नाही शकत. जर माय बी जास्त जर व्हायरल केलो आपण, म्हणजे त्यांचे हॅशटॅग जर चालवलो बॉयकॉट बिग बॉस, तर होऊ शकतं कुठेतरी बिग बॉस आम्ही बघणार नाही म्हणून अशा जर कमेंट जास्तीत जास्त जर आल्या तर कुठेतरी होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे सांगतो मी, कमेंट करत जावा आणि कमेंट जास्तीत जास्त करा बॉयकॉट बिग बॉस म्हणून. तर चला मग मित्रांनो, बाय बाय.